आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा अर्धा तास शिल्लक राहिलेला आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे। सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे। याचा फटका बसू नये म्हणून अर्ज माघारी घेण्यासाठी बड्या नेत्यांद्वारे बंडखोरांना समजावलं जातंय। अर्ज माघारीसाठी प्रलोभने दाखवली जात आहेत, मनधरणी केली जाते आणि दबावही आणला जातोय। त्यामुळे अर्ज माघारीनंतरचं खऱ्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे। कोण कोण उमेदवारी अर्ज माघारी घेतात याची उत्सुकता आहे। महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पक्षांना दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीतीही आखली जाते। काही प्रभागांमध्ये अनपेक्षित उमेदवारी जाहीर करत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला चपराक देण्यातही राजकीय नेते यशस्वी झालेले आहेत। आता पक्षातील कोणत्याही उमेदवारांना माघारी जाऊ नये यासाठी नेत्यांद्वारे प्रयत्न केले जात आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण राज्यभरामधल्या संपूर्ण परिस्थितीचा मगाशी आढावा घेत होतो। अनेक ठिकाणी नेते ठाण मांडून आहेत, काही ठिकाणी उमेदवारांनी आपले अर्ज मागे देखील घेतलेले आहेत। मुंबईमध्ये सध्या काय घडामोडी घडतायत? उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ अर्धा तास बाकी आहे आणि या अर्धा तासामध्ये आता आणखी कोण अपक्ष उमेदवार हे अर्ज मागे घेतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। खास करून मुंबईमध्ये सर्वाधिक जास्त बंडखोरी ही भाजप पक्षात झालेली आहे। त्यानंतर काँग्रेस असेल, शिवसेना ठाकरे असतील, मनसे असेल, त्याचबरोबर काही प्रमाणात इतर पक्षांमध्ये देखील उमेदवारी अर्ज कोण मागे घेतं हे पाहणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी देखील अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। खास करून सर्वात जास्त बंडखोरी झालेली आहे ती भाजपमध्ये आणि या भाजपमध्ये सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे। बऱ्याच उमेदवारांनी अर्ज देखील मागे घेतलेले आहेत, परंतु अद्याप देखील जे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत त्यांनी कुठलेही उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही। अगदी वरिष्ठ नेत्यांकडून फोनाफोनी सुरू आहे, शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न केले जात आहेत। तशीच परिस्थिती शिवसेना ठाकरे गटामध्ये देखील आहेत। काही जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत, परंतु पाहायला गेलं तर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात विजय इंदुलकर असतील, त्याचबरोबर हेमांगी वर्रीकर यांच्या विरोधात सूर्यकांत पुळे आहेत, त्याचबरोबर दिव्या बडवे या भारती पेडणेकर यांच्या विरोधात आहेत। असे अनेक उमेदवार जे आहेत, खास करून मनसेच्या वतीनं 114 ज्या ठिकाणी भांडूप गावामध्ये राजुल पाटील जी संजय दिना पाटील यांची ठाकरे गटाच्या वतीने उमेदवार आहेत, त्या ठिकाणी मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी केलेली आहे। अशा अनेक बंडखोरी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत, परंतु या बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे। वरिष्ठ नेत्यांकडून त्याचबरोबर स्थानिक नेत्यांकडून वारंवार प्रयत्न केले गेलेले आहेत की ही बंडखोरी रोखण्याचा, परंतु त्यामध्ये यश आलेलं पाहायला मिळत नाही आहे। त्यामुळे या अर्ध्या तासामध्ये कितपत यश येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। या सत्तेची गणित जी आहेत ती कदाचित या बंडखोरांच्या उमेदवारीमुळे बिघडू शकतात, कारण मतविभागणी झाली तर त्याचा फायदा हा विरोधी पक्षातील उमेदवार होऊ शकतो। त्यामुळे बंडखोरांना शमवण्याचं आव्हान हे प्रत्येक पक्षापुढे होतं। त्यामध्ये काही पक्षांना यश आलेलं पाहायला मिळतं असलं तरी मोठ्या प्रमाणात बंडखोरी कायमच असल्याची दिसून येते, कारण 8 वर्षानंतर मुंबई महापालिकेमध्ये निवडणूक लागलेली आहे। इच्छुकांची संख्या अधिक होती, त्यामुळं बंडखोर देखील अधिक असलेलं पाहायला मिळत आहेत। त्यामुळं आता अर्ध्या तासामध्ये कुठले आणि कोण उमेदवारी अर्ज मागे घेतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। नक्कीच कृष्णा, त्या अर्ध्या तासामध्ये काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।